नमस्कार. या व्हिडिओचं बॅनर पाहून तर आपल्या सर्वांना समजलंच असेल की व्हिडिओ कशाचा आहे. जय श्रीराम, जय गोमाता. भुवनेश्वर गोशाळा, विजयनगर, वैतागवाडी तालुका, जिल्हा बीड या ठिकाणी आपली भुवनेश्वर गोशाळा आहे आणि आपल्या गोशाळेमध्ये वृद्ध, भाकड व कत्तलीपासून वाचवलेले 120 गोवंश आहेत. मागील 10 वर्षापासून आपली ही भुवनेश्वर गोशाळा सुरू आहे. आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेतील संपूर्ण गोवंशाला, संपूर्ण गोमातेला गोचीड निर्मूलन व जंतुनाशकाचे वॅक्सिन देण्यात आले. मित्रांनो, पावसाळा सुरू झाल्यानंतर गोशाळेमध्ये गोमातेंना वेगवेगळ्या प्रकारची रोगराई पसरते. ही रोगराई होऊ नये या अगोदरच गोशाळेतील गोमातेंची ही संपूर्ण काळजी आपण घेत असतो. वेळच्या वेळी वेगवेगळ्या रोगावर प्रतिकार करणाऱ्या वॅक्सिन, तसेच गोचीड निर्मूलन, गोशाळेतील गोमातेंची गोचिडासाठी असलेली फवारणी, डासांसाठी असलेली फवारणी, सगळ्या प्रक्रिया आपण वेळच्या वेळी गोशाळेमध्ये करत असतो. संपूर्ण गोशाळेतील गोमातेला वॅक्सिन देत असताना एकही गोमाता वंचित राहू नये त्यासाठी आपण प्रत्येक वॅक्सिन दिलेल्या गायीच्या शिंगाला अशा प्रकारे लाल रंग लावला. त्यानंतर गोशाळेतील सर्व गोरक्षक बांधवांनी एक एक गोमाता पकडून अशा प्रकारे गोशाळेतील संपूर्ण गोमातेला वॅक्सिन दिली. गोशाळेमध्ये जे गोवंश आजारी आहेत किंवा अशक्त आहेत त्यांना कमी प्रमाणामध्ये अशा प्रकारे वॅक्सिन दिली. ते आपण सर्वजण व्हिडिओमध्ये पाहू शकता. ही खाली बसलेली गोमाता जरा अशक्त आहे, त्यामुळं तिला कमी प्रमाणामध्ये वॅक्सिन दिली. तर अशा प्रकारे गोशाळेतील संपूर्ण गोमातेला वॅक्सिन दिली, जे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. सदैव आपण सर्वजण गोशाळेचे व्हिडिओ पाहत असता आणि आपण सर्वांनी हा व्हिडिओ कुठून पाहिला हे देखील कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जे आज आपल्या भुवनेश्वर गोशाळेच्या यूट्यूब चॅनलवर प्रथम आलेले आहेत, नवीन आलेले आहेत, त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून गोशाळेचे येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या गोशाळेमध्ये वृद्ध, भाकड व कत्तलीपासून वाचवलेल्या या सर्व गोवंशाचा सांभाळ अतिशय व्यवस्थितपणे या ठिकाणी केला जातो. ज्या ज्या गोभक्तांना या गोशाळेतील गोमातेसाठी काही सहकार्य करता येईल त्यांनी अवश्य सहकार्य करा. आपण दिलेला 1 रुपयासुद्धा गोशाळेतील गोमातेच्या चाऱ्यासाठी आणि औषधोपचारासाठीच खर्च केला जाईल.